आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 4 उपनेत्यांची निवड। गुलाबराव वाघ, सचिन घायाळ, दत्ता गायकवाड आणि सुरेंद्रनाथ मानेंना संधी। संघटनात्मक बांधणी ठाकरेंची शिवसेना सक्रिय। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनसेचं खेळेमुक्त वृक्ष अभियान। दादरच्या माहीम परिसरामध्ये मनसेच्या अभियानाची बॅनरबाजी। अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचं खेळेमुक्त वृक्ष अभियान। बजरंग दलाच्या आक्षेपानंतर मुनव्वर फारुकीची पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातून माघार। बामला फाउंडेशन आणि बीएमसीकडून आलेल्या कार्यक्रमाचं फिल्मी कलाकारांसह मुनव्वर फारुकीलाही निमंत्रण होतं। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट। आज मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा। धरणात केवळ 12.14% पाणीसाठा। सातही धरणातील पाणीसाठा वेगाने कमी। पश्चिम रेल्वेकडून प्लास्टिक विरोधी मोहीम हाती। प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरण संवर्धनाचं आवाहन। मुंबईतील एलिफंटा बेटावर लवकरच नवी जेट्टी उभारण्यात येणार। नवी जेट्टी उभारण्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार। मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरील कामं संथ गतीने। नालेसफाईची केवळ 82% कामं पूर्ण। मिठी नदीतून गाळ काढण्याचे 61% काम पूर्ण। नालेसफाईची सर्व कामं 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश। 26 अकराच्या हल्ल्यातील महत्त्वाची साक्षीदार देविका रोटावनला सरकारकडून घर। देविका रोटावनला अंधेरी परिसरात म्हाडाच्या घराच्या चाव्या सुपूर्द। राज्य शासनाकडून आपल्याला घर मिळायला हवं या मागणीसाठी देविका रोटावने हायकोर्टात याचिका केली होती।